नमस्कार मंडळी, तुमच्या आमच्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर श्रावण संपलेला आहे, याला पण लागले भूक, मला पण लागले भूक। तर बघूया आज श्रावण संपल्यानंतर काय बनवते बघू। मग मम्मी काय स्पेशल? चला आज तुम्हाला मी बिर्याणी बनवून दाखवते। चला मग गाई, आज आम्ही बनवत आहे चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणीची रेसिपी आज तुम्हाला दाखवत आहे। हे वाटण केलंय, ह्याच्यात मी कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण टाकलंय। आता मी कांदा फ्राय करून घेत आहे। हे मॅरिनेट केलेले चिकन आहे, त्याला मी मसाला, हळद, लाल तिखट लावलेलं आहे, ते तळून घेणार आहे। आपण हा भात 90% शिजवून घेतलेला आहे। आता बाकीचा तो 10% भाजी चिकन मध्ये टाकून त्याला लेयर द्यायच्या आणि मग शिजवून काढायचे। आपला कांदा ब्राऊन झालेला आहे, आता काढून घेऊया आपण। असा ब्राऊन व्हायला पाहिजे कांदा, क्रिस्पी। या तेलामध्ये चिकन तळून घ्यायचं। चिकन थोडंसं फ्राय करण्यापुरतीच ठेवायचं आहे, ते जास्त चिकन फ्राय करायचं नाही। टक्के शिजवायचे। चिकन फ्राय व्हायला पाहिजे अशा टाईपने। एवढं शिजवायचं, जास्त फ्राय करायचं नाही। 30% फ्राय झालं पाहिजे। आता आपण चिकन सतत ठेवू। चिकन मध्ये वाटण केलेलं पहिले हे जे कांदा आणि चिकन फ्राय केलेलं आहे तेच ऑइल आपण वापरणार आहे। ते वेस्ट घालवायचं नाही, तेच आपण बिर्याणीला वापरायचं आहे। पातेली गरम होते, ऑइल जरा जास्तच लागतं, कारण बिर्याणीला म्हणजे तेलकटपणा असतो, तो जरा जास्तच टाकायला लागतो। आता आपण वाटलेलं वाटण सर्व त्याच्यात टाकणार।
पूर्ण वाटण भाजून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण आपले घरगुती मसाले टाकायचे. माझा नेहमीचा घरचा मसाला, तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं आहे, कारण मिरच्या वाटलेल्या आहेत त्याच्यात, म्हणून जेवढे पाहिजे तेवढ्याच अंदाजाने लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला टाकलाय मी. थोडासा लाल तिखट आहे, लाल काश्मीरी मिरचीचा कलर येण्यासाठी थोडंसं टाकलं, जास्त नाही. थोडासा तळलेला कांदा मसाल्यात टाकायचा. आणि आपण वापरतोय सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला. थोडा आपल्याला अंदाजेच टाकायचा आहे, जास्त नाही, सगळा नाही टाकायचा, अंदाजे टाकायचा आहे. आणि हलवून घ्यायचं. आता स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. भातात आपण थोडंसं शिजवताना मीठ टाकलेलं, थोडंसं टाकलेलं. थोडं शिजवेपर्यंत झाकण लावून घेते मी. 10 मिनिटं शिजवायचं आहे. एक छोटासा टॅमॅटो त्याच्यात टाकायचं आहे. आता मस्त भाजून झाला की आपलं चिकन टाकायचं आहे. आणि मस्त हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचंय शिजायला. असं होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय. थोडं अजून पाणी लागेल, पण असं शिजवून एवढं होईपर्यंत आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचंय. बघा या प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे. आता यांना आपण लेअर करायचे. थोडा वेळ गॅस घालवायचा, मग लेअर करून घ्यायची. थोडंसं वेगळं काढून घ्यायचं आहे चिकन आपल्याला. भात सगळीकडे पसरवायचा.
एक लेअर आपलं झालेलं आहे. थोडासा कांदा पसरवायचा त्याच्यावरती. तुम्ही पुदिना पण टाकू शकतात. मला आवडत नाही म्हणून मी पुदिना टाकत नाही आहे. पुदिना कोणाकोणाला आवडतं, कोणाकोणाला आवडत नाही म्हणून मी टाकत नाही. एक सेकंड थांबा. रेड कलर असेल बिर्याणीचा तो टाकायचा थोडासा. मी भात करताना तूप टाकलेलं होतं. परत तुम्ही लेअर करताना थोडेसे 1 चम्मच असं वरतून तूप टाका. तुमच्याकडे साजूक तूप असेल तर साजूक तूप टाका किंवा साधा आपला तूप टाका. दुसऱ्या लाईन याचा भाजीचा टाकायचा, आपल्या चिकन टाकायचं. आता आपण दुसरी लेयर लावत आहे. दीड किलोची बिर्याणी आहे. आपण आता तूप टाकूया. कांदा कोथिंबीर टाकायची. आता वरतून कोथिंबीर. मस्त. आणि वरतून असे टॅमॅटो सोडायचे. तुम्हाला वाटल्यास काजू बदाम आपण लावूया. आता आपण स्लो आचेवरती दम द्यायला ठेवत आहे. एकदम स्लो आचेवरती बिर्याणीला दम द्यायचा आहे. ही आहे साधी सोपी बिर्याणी, घरगुती बिर्याणी. आपली बिर्याणी बनवून झाली आहे का? बघते ना, तुला भूक लागली का? हा झाली ना आपली बिर्याणी. चल तुला मी दाखवते. सुपर, एकदम मस्त. मी तुला बिर्याणी खायला देते. खूप चांगला वास येतो. आता मला खायची बिर्याणी. 1 मिनिट तुला देते मी बिर्याणी. वाव, किती यम्मी दिसते. खाऊ बघ आणि मला सांग कशी झाली. हा वाव, मी तुम्ही खाऊन टाकणार. भरवते मी तुला. हा वाव, आता खूप चांगली बिर्याणी म्हणजे ना. गाईज मग बिर्याणी तर खूप एक नंबर भारी होती. एवढी भारी होती की काय सांगू, शब्दात नाही. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करा.